आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा सादर करणार अर्थसंकल्प। काय स्वस्त काय महाग होणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट। रात्री देवगिरी बंगल्यावर केली चर्चा। पंतप्रधान मोदींनी लिहिलेलं सांत्वनपर पत्र दिलं। सुनेत्रा पवारांकडे राज्य उत्पादन आणि क्रीडा युवक कल्याण खाती। सुनेत्रा पवारांकडे अर्थ खातं नाहीच, राज्यपालांकडून खाते बदल घोषित। महाराष्ट्राला लाभली पहिली महिला उपमुख्यमंत्री। सुनेत्रा पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ। शपथविधीपूर्वी खासदारकी सोडली। राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाही पाटील असावा, राज ठाकरे यांचा राष्ट्रवादीला न मागता सल्ला। तटकरे भुजबळ पटेलांना विलीनीकरणाबाबत कल्पना होती, अण्णा बनसोडेंचा गौप्यस्फोट। सुनेत्रा पवारांच्या भूमिकेपुढे थोरले पवार हतबल। दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाचा शरद पवारांचा प्रयत्न फसला। अजित पवार असताना विलीनीकरण शक्य होतं, आता काय होईल माहित नाही। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर संजय राऊतांचं वक्तव्य। दुःखात असताना शुभेच्छा कशा देऊ, रोहित पवारांची तिरकी प्रतिक्रिया। सुनेत्रा यांनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतलाय। अजित पवारांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील। सुनेत्रा पवारांच्या निर्णयाचं फडणवीसांकडून कौतुक। पार्थ पवारांची राज्यसभेवर जाण्याची इच्छा। रिक्त होणाऱ्या जागेवर पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता। एकत्रीकरणाची कोणतीही बैठक झालेली नव्हती, पवार गटाचा दावा। सुनील तटकरेंनी खोडून काढला। दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार। मुंबईतील जुहूमधील घराबाहेर 4 राऊंड फायर। पोलिसांनी सुरक्षा वाढवली। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी। धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न बेतला जीवावर। तोल जाऊन ट्रेन खाली चिरडल्यानं महिलेचा जागीच मृत्यू। अपघाताची घटना सीसीटीव्हीत चित्रित। मध्य प्रदेश सीमेवरील बिजासन घाटात अपघात। ट्रकची 2 वाहनांना जबर धडक, 3 जण जखमी। एप्स्टाईल फाईलमध्ये एलॉन मस्कचंही नाव। ट्रम्प सरकारनं प्रसिद्ध केल्या आणखी 30 लाख नोंदी। आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। ठाणे कल्याण स्थानकादरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक। संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये टँकर दुचाकीचा भीषण अपघात। मुलीचा जागीच मृत्यू तर वडील गंभीर जखमी। बलूच सैन्यानं पाकड्यांच्या नाकीनऊ आणले। बलूच सैन्यानं 10 पाकडे ठार केले। हल्ल्यामागे भारत असल्याचा पाकचा कांगावा। टीम इंडियाचा शेवटच्या T20 सामन्यात 46 धावांनी विजय। मालिकेवर 4-1 कब्जा। सूर्याच्या नेतृत्वात सलग 9वा मालिका विजय। T20 वर्ल्ड कप पूर्वी ईशान किशनचा दणका। T20तील पहिलं शतक अवघ्या 43 चेंडूत ठोकलं। अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये आज पारंपरिक प्रतिस्पर्धी येणार। आमने सामने भारत पाकिस्तानमध्ये रंगणार हाय व्होल्टेज सामना।